आहे हा तरुणाईला काय हात घालणार आहे? नशामुक्त भारत हे एक अभियान देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी सुरू केलं आहे। सोबतच महाराष्ट्रामध्ये आपण नशामुक्त महाराष्ट्र अभियान सुरू केलं आहे। मुंबईच्या अभियानाची सुरुवात झाली, आता नवी मुंबईला आपण केलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान सुरू आहे। या अभियानाच्या अंतर्गत एकीकडे मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती आपण करतो, विद्यार्थ्यांमध्ये युवांमध्ये एक जागृती निर्माण करून ड्रग्सच्या संदर्भात त्यांना जागृत करतो। ड्रग्सच्या विरुद्ध लढाईमध्ये त्यांचा देखील आपण त्या ठिकाणी सहभाग घेतो आणि दुसरीकडे सरकार देखील होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोचने या ठिकाणी पोलीस विभाग असेल, आपला आरोग्य विभाग असेल, फूड अँड ड्रग्ज विभाग असेल, अशा सगळ्या 20 विभागांना एकत्रितपणे जबाबदारी देण्यात आलेली आहे। सप्लाय साइडचे बॉटलनेक्स तयार करणं, त्या ठिकाणी सप्लाय कसा कमी होईल, क्रिमिनल्सवर कारवाई कशी होईल, सप्लाय चेन कशी डिस्टर्ब होईल, जे सिंथेटिक ड्रग तयार करण्याकरता केमिकल्स आहेत ते कसे आपल्याला त्या ठिकाणी कंट्रोल्ड आणता येतील, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं। आणि एवढंच नाही तर जी मुलं दुर्दैवाने ड्रग्सच्या अधीन जात आहेत त्या मुलांना आपल्याला त्यातनं बाहेर काढण्याकरता डी ॲडिक्शनची व्यवस्था कशी देता येईल, अशी एक मोठी लढाई ही सुरू झालेली आहे। आणि मला विश्वास आहे की आपण सातत्य जर या लढाईमध्ये ठेवलं तर पुढच्या काही काळामध्ये निश्चितपणे आपण या ड्रग्सच्या विळख्यातनं आपल्या तरुणाईला सोडवू शकतो।